नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं एक्झाम पॅराडाइज या ऑनलाईन यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आपण नाऊनचा पहिला भाग पाहिलेला आहे। त्याच्यावर मी तुम्हाला थोडीशी इन्फॉर्मेशन देऊन देतो की कशा पद्धतीने आपण नाऊनला पाहिलेला आहे। नाऊन तर पाहिलंच होतं आपण, नाऊनचे जेवढे प्रकार होते ते पाहिले होते। त्याच्यासोबत आपण आर्टिकलला रिलेट करून पाहिलं होतं, त्याच्यासोबत आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन सुद्धा पाहिलं होतं, त्याच्यासोबत एरर बेस क्वेश्चन कशा पद्धतीने बनतात ते पाहिलं होतं। आजचा आपला सेकंड पार्ट आहे। आता उर्वरित नियम आपल्याला पाहायचे आहे त्याच्या नाऊनवरचे। ओके, म्हणजे नाऊनच्या पाचही प्रकारावरचे आपल्याला उर्वरित नियम आपल्याला या लेक्चरमध्ये कंटिन्यू करायचे आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी तुम्हाला सर्वात स्टार्टिंगला नाऊनच्या पहिल्या पार्टमध्ये जे बी सिंग्युलर वर्ब होते, प्लुरल वर्ब होते, ते सर्व काही लिहून दिलेलं आहे। त्याच बेसवर तुम्ही फक्त आणि फक्त एरर सोडवू शकता, नाहीतर एरर सोडवू शकत नाही। अगोदर तो लेक्चर पहा जर तुम्ही नवीन आले असाल, अन्यथा तुम्हाला हा लेक्चर समजणार नाही। ओके, चला तर मग वेळ न वाया घालवता चालू करूया आपल्या सेशनला। पहा, नाऊन पाहत आहे आपण, नाऊन। ओके, मग नाऊनचे विशिष्ट नियम पाहत आहे। नाऊनचे काय आहे विशिष्ट रूल, जे की आपण आजपर्यंत कधी पाहिले नसतील। ओके, तुम्हाला अशा पद्धतीने शिकवलेलं आहे मी की तुम्हाला अगदी बेसिकपासून तुम्हाला सर्व काही रूल्स फॉलो झाले पाहिजे, समजले पाहिजे, त्याचे एरर बेसिसवरचे सर्व काही क्वेश्चन सोडवता आले पाहिजे। तशाच पद्धतीने याही लेक्चरला पाहणार आहोत आणि A to Z नाऊनवरचे नियम आपण इथं क्लिअर करणार आहोत। फक्त कंटिन्यू क्लास करा म्हणजे तुमचा फायदा होईल। ओके, पहा नियम काय म्हणतो। नियम म्हणतो, पहा पहिलाच रूल मी तुम्हाला देत आहे। रूल एकदम शॉर्टकट पद्धतीमध्ये देणार म्हणजे तुम्हाला समजायला एकदम सोपं। जेवढेही अनकाउंटेबल नाऊन असतात ते एकवचनी असतात आणि त्याच्यासोबत नेहमी एकवचनीच क्रियापद वापरायचा। ओके, पहा लक्ष द्या। अनकाउंटेबल नाऊन हे सगळं सांगितलं होतं कोणते राहतात। अनकाउंटेबल नाऊन। ओके, अनकाउंटेबल नाऊन जर आला आणि ते कर्ता म्हणून जर काम करत असेल तर इथं घेत असताना सिंग्युलर वर्ब घ्यायचा। सिंग्युलर वर्ब घेणे, बस एवढाच आपला रूल आहे। एकदम शॉर्टकट पद्धतीनं रूल आपण बनवलेला आहे। एवढ्या रूलवरून तुमच्या दिमागात क्लिक झालं पाहिजे की अनकाउंटेबल नाऊन आलं तर समोरचा येणारा वर्ब सिंग्युलर वर्ब पाहिजे। पहा, एवढ्या शॉर्टकट नियम तुम्हाला कुठंच शिकवत नाही। आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यात शॉर्टकट नियम शिकवण्यात येईल। ओके, पहा लक्ष द्या, हा एवढा नियम आहे नाऊनचा। आता अनकाउंटेबल नाऊन तुम्हाला जर माहीत नसतील तर मी परत एकदा रिवाइज करून देतो। अनकाउंटेबल नाऊन राहतात काय, तर अनकाउंटेबल नाऊन राहतात जे की आपण मोजू शकत नाही। जसं की लिटर, मीटर, किलोग्राममध्ये तर मोजू शकतो, हे पदार्थवाचक नाम आहेत। ओके, बरोबर आहे। ज्या गोष्टीला म्हणजे ज्या वस्तूला आपल्याला मोजण्यासाठी अतिशय जास्त वेळ लागत असेल किंवा मग कठीण होत असेल ते मोजणं, तर त्या सर्व नाऊनला आपण काय म्हणत असतो, अनकाउंटेबल नाऊन म्हणत असतो विद्यार्थी मित्रांनो। आणि दुसरे राहतात काउंटेबल नाऊन। काउंटेबल नाऊन सिंग्युलरसुद्धा असतात आणि प्लुरलसुद्धा असतात। एक जर असेल तर सिंग्युलर राहील, परंतु एकपेक्षा जास्त झाले तर ते अनेक वचनी राहतील। आता अनकाउंटेबल नाऊन आहेत, जर वाक्यात कर्ता म्हणून काम करत असतील तर त्याच्यासोबत नेहमी येणारा वर्ब कसा असेल तर तो सिंग्युलर वर्ब असेल। ओके, क्लिअर आहे। कोणते नाऊन असतात ते तुम्हाला क्लिअर करून देतो। एक आहे पहा, इन्फॉर्मेशन। ओके, मिसचीफ। ओके, त्याच्यानंतर फर्निचर। आता फर्निचर पहा, लक्ष द्या, फर्निचर आपण मोजू शकतो का, एक आहे, एक नग आहे, ठीक आहे, परंतु त्याला आपण मोजू शकत नाही, ते पदार्थवाचक नामामध्ये येते। म्हणून आपण काय म्हणणार, इथं हे अनकाउंटेबल नाऊन आहेत। जसं की लगेज झालं, लगेज एक बॅग आहे, दोन बॅग आहे आपण सांगू शकतो, परंतु त्याला मोजू शकत नाही। समजलं, मग लगेज बी झालं, इन्फॉर्मेशन झालं। गोल्डला आपण मोजू शकतो ग्रॅममध्ये। मी काय म्हटलं, लिटर, मीटर, किलोग्राममध्ये जर मोजत असेल आपण तर ते अनकाउंटेबल नाऊन आहेत। ओके, ते कोणते नाऊन आहे, अनकाउंटेबल नाऊन आहेत। आणि अशा नाऊनसोबत आपण नेहमी कोणता क्रियापद वापरायला पाहिजे, तर सिंग्युलर वर्ब वापरायला पाहिजेत। ओके, क्लिअर आहे। फर्निचरला आपण मीटरमध्ये मोजत असतो, आहे की नाही। 6x6चा बेड, आहे की नाही, बेड जर असेल, 6x6चा सोफा जे बी आहे, 6x4चा सोफा, अशा पद्धतीनं आपण मोजत असतो। गोल्ड झालं, सिल्वर झालं, असे बरेचसे नाऊन आहेत। ओके, त्याच्यानंतर ग्रोथ आपण मोजू शकतो का, ग्रोथ आपण मोजू शकत नाही, असे बरेचसे नाव आहेत, ते तुम्हाला पुस्तकातून पाठ करावे लागतील।
हे जर वाक्यात कर्ता म्हणून आले तर त्याच्यासोबत नेहमी आपल्याला एकवचनीच क्रियापद वापरायचं आहे. ओके, क्लिअर आहे इथपर्यंत? एखादं उदाहरण देतो तर तुम्हाला समजून जाईल. मी जर म्हटलं information have been leaked. The information have been leaked amongst all the students. पहा, इन्फॉर्मेशन काय झालेली आहे? लीक. आता याचा कर्ता कोणता आहे? तर द इन्फॉर्मेशन हा कर्ता आहे. या वाक्यामध्ये द इन्फॉर्मेशन कर्ता आहे आणि येणारा पहा, लक्ष द्या, हे वाक्य पहिले चेक करा. द इन्फॉर्मेशन हॅव बीन लीक्ड अमंगस्ट ऑल द एम्प्लॉईज. आता मी याच्यामध्ये एकच नियम नाही शिकवणार. हा रूल आहे तर एकच नियम शिकवणार का? नाही. त्याच्यासोबत मी तुम्हाला जे जे नियम जिथं जिथं बसतील त्या पद्धतीनं आपण रिलेट करून शिकणार आहोत. म्हणजे तुमचा एका रूलवरून दुसरा रूल बी आपला क्लिअर झाला पाहिजे. म्हणजे एकच नियम आहे तर तुम्ही काय करताल, मग हे नियम झाला तर तुम्ही नंतर हे कधीतरी पासाल व्याकरण तुमचं संपूर्ण संपल्याच्या बाद, आहे की नाही? मग पूर्ण व्याकरण संपल्याच्या बाद जर तुम्ही हे नियम पासाल तर तुम्हाला आठवण येणार नाही. पण आपल्याला हेच नियम समोर बी जर लागले तर समोर बी या नियमाला आपण क्लिअर करत जाऊ. म्हणजे तुमचा फायदा झाला पाहिजे त्या पद्धतीनं मी शिकवणार आहोत. फक्त क्लास कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला संपूर्ण नॉलेज येऊन जाईल. ओके, द इन्फॉर्मेशन हॅव बीन लीक्ड. आता लक्ष द्या, मी तुम्हाला इथं क्रियापद दिलं होतं हॅज बीन लीक्ड, हॅव बीन लीक्ड. आता याच्यात सिंग्युलर कोणता आहे, प्लुरल कोणता आहे? तर द इन्फॉर्मेशन हॅव बीन लीक्ड अमंगस्ट ऑल दी स्टुडंट्स. म्हणजे संपूर्ण स्टुडंट्समध्ये काय झालेली आहे, तर इन्फॉर्मेशन लीक्ड झालेली आहे. मग लीक्ड होणारा कोण आहे, तर इन्फॉर्मेशन आहे की नाही? मग कर्ता कोण झाला आपल्या वाक्याचा? द इन्फॉर्मेशन कर्ता आहे. मग कर्ता जर एकवचनी असेल तर इथे येणारं क्रियापद सुद्धा आपल्याला कसं पाहिजे, एकच वचनी पाहिजे. अनेक वचनी पाहिजेत का? नाही. तर एकच वचनी आपल्याला क्रियापद पाहिजे. तर लक्ष द्या, हॅव हा एकवचनी क्रियापद नाही. ओके, हॅव हा एकवचनी क्रियापद नाही, तो अनेकवचनी क्रियापद आहे. म्हणून आपण इथं हॅव घेणार नाही, तर इथं काय होईल, हॅज येईल. तर मग वाक्य कशा पद्धतीनं बरोबर होईल? द इन्फॉर्मेशन हॅज बीन लीक्ड. द इन्फॉर्मेशन हॅज बीन लीक्ड amongst all the स्टुडंट्समध्ये काय झालेले आहे, इन्फॉर्मेशन लीक. आता हे वाक्य बरोबर आहे. याच्यासोबत आणखी एक नियम मी तुम्हाला सांगतो. हा अमंग आहे आणि अमंगस्ट राहते. अमंग आणि अमंगस्ट पहा, लक्ष द्या, इथं लिहून देतो अमंग, म्हणून मी त्याला कॅपिटल ए घेतला होता तुम्हाला समजवण्यासाठी. लक्ष द्या, अमंग आणि अमंगस्टचा अर्थ एकच आहे, अमंगस्ट. आता आपण हे पाहिलेलं आहे. हे अमंग आणि अमंगस्ट काय आहे, तर दोन्ही काय आहे, प्रिपोजिशन आहे विद्यार्थी मित्रांनो. आता हे दोघांचे अर्थ काय आहे, एकच अर्थ आहे. दोघांचे अर्थ एकच आहे आणि एकाच गोष्टीसाठी वापरतात. म्हणजेच हे दोघे जुळे भाऊ आहे, म्हणजे दोघांचे काम एकच आहे. तर लक्ष द्या, यांना वापरायचं कसं. हे दोन प्रिपोजिशन आहेत, हे वाक्यामध्ये आले. आता तर वाक्यामध्ये आले म्हणून मी तुम्हाला इथं त्याचाही रूल हे क्लिअर करून देत आहे. अमंग आणि अमंगस्ट. आता लक्ष द्या, अमंगस्ट का वापरला, इथं आलेला आहे ऑल. पहा, इथं काय आलेला आहे, ऑल आलेला आहे. ऑल आलं तर याचा उच्चार स्वरासारखा होते. कशासारखा, स्वरांसारखा उच्चार होत असेल. याच्यानंतरचा शब्द जर स्वरांसारखा असेल तर आपण अमंगस्ट वापरणार. जर इथं फक्त द स्टुडंट असतं तर तिथं काय आलं असतं, अमंग द स्टुडंट्स. ओके, क्लिअर आहे? एवढाच नियम आहे याचा. समजला असेल तुम्हाला, नियम क्लिअर केला मी. ओके, त्याचा जो वाक्य होता, द इन्फॉर्मेशन हॅज बीन लीक्ड अमंगस्ट ऑल दी स्टुडंट्स. आता तोच वाक्य आहे. पहा, एक मिनिट, द इन्फॉर्मेशन has been leaked amongst
ऑल द स्टुडंट्स. ओके, आता लक्ष द्या, ऑल द स्टुडंट्स. आता हे वाक्य आहे, हे वाक्य इथं बरोबर आहे. ओके, हा वाक्य इथं बरोबर आपण केलेलं आहे. परंतु लक्ष द्या, आता जर हे वाक्य थोडंसं चेंज करून आलं, आता जर हा वाक्य थोडंसं चेंज करून आलं, जसं की आता ह्या वाक्याला आपण थोडंसं चेंज करून लिहू, तर तिथं काय यायला पाहिजे पहा. मग मी म्हटलं द पीसेस ऑफ द information the pieces of the information has been leaked among the students. आता लक्ष द्या, हे वाक्य मी तुम्हाला इथं दिलेलं आहे. द पीसेस ऑफ इन्फॉर्मेशन हॅज बीन लीक्ड अमंग ऑल द स्टुडंट्स. आता हे वाक्य बरोबर आहे का? आता या वाक्यामध्ये एरर कुठं आहे हे फाइंड करता आलं पाहिजे आपल्याला. एरर कुठं आहे, जर हे फाइंड करता आला विद्यार्थी मित्रांनो, तर तुमचा अभ्यास पक्का आहे. इंग्रजी बद्दलचा अभ्यास पक्का करण्यासाठी रिलेट करून पाहावं लागते, 2 सेंटेन्स 3 सेंटेन्स घेऊन पाहावं लागते. असं नाही की इथं आपण पाहिलं तर डायरेक्ट दुसऱ्या सेंटेन्सवर जायचं, तशा पद्धतीनं अभ्यास होत नसतो. तुम्ही कितीही जरी रूल वाचले तरी तुम्हाला ते लक्षात येणार नाहीत. रूल वाचण्यापेक्षा रूलला समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे. कोणत्याही गोष्टीची जर कन्सेप्ट आपल्याला समजली, ओके, कोणत्याही गोष्टीची जर आपल्याला कन्सेप्ट समजली तरच आपण त्या प्रश्नाला सोडवू शकतो, अन्यथा सोडवू शकत नाही. ओके, कधी कधी शॉर्टकट मार्ग आपल्याला धोकादायक असतो, म्हणून शॉर्टकट मार्गापेक्षा कन्सेप्ट समजून घ्या. ओके, द पीसेस ऑफ इन्फॉर्मेशन. आता काय केलेलं आहे इथं, या वाक्यामध्ये इन्फॉर्मेशनचे पीसेस केलेले आहे, म्हणजे बरेचसे तुकडे झालेले आहेत. म्हणजे थोडे सेंटेन्स असे हे झाले असतील, आहे की नाही. म्हणजे इन्फॉर्मेशन थोडीशी लीक झालेली आहे, म्हणजे त्याचे पार्ट्स बनलेले आहेत. मग पार्ट्स बनले तर इथं लक्ष द्या, मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं कालच्या लेक्चरमध्ये, ऑफ आहे, ऑफच्या दोन्हीकडे काय असते, नाऊन असते, ऑफच्या दोन्हीकडे नाऊन असते. हे टोटल नियम मी तुम्हाला सांगत आहे. ऑफच्या इकडे दोन्हीकडे नाऊन असते तर हे नाऊन लक्ष द्या, हे नाऊनची जागा घेत आहे तर हे नाऊनची जागा घेत आहे. आता लक्ष द्या, याच्यामध्ये करता कोण आहे, द पीसेस, ओके, ऑफ द इन्फॉर्मेशन इतका पूर्ण करता आहे. या वाक्यामध्ये द पीसेस ऑफ द इन्फॉर्मेशन हे पूर्ण करता आहे. मग या वाक्यामध्ये आता एवढा टोटल करता झालेला आहे, तर हा करता पीसेस झालेला आहे, म्हणजे त्याचे भाग झालेले आहे, म्हणजे अनेक गोष्टी तिथं झालेल्या आहे. मग इथं अनेक गोष्टी असतील, इथला करता चेंज झाला तर इथं हॅज पाहिजेत का, हा तर सिंग्युलर वर्ब आहे. इथं हॅज न करता इथं काय करसाल, हॅव. इथं काय करसाल, हॅव करसाल. हे वाक्य आपलं इथं बरोबर येईल, याला हॅव केलं तर. ओके, आता इथं मी तुम्हाला अमंग सांगितलं होतं, इथं अमंगस्ट ऑल दी स्टुडंट्स आहे. मी याचा रूल तुम्हाला क्लिअर केला. लक्ष द्या, इथं अमंगस्ट वापरला, इथं अमंग वापरला, कारण इथं द स्टुडंट आहे. इथं उच्चार करत असताना व्यंजनानुसार होते, इथं उच्चार करत असताना स्वरानुसार उच्चार होते. दोघंही एकाच अर्थाचे आहे. अमंगस्ट ऑल दी स्टुडंट्स, अमंग दी स्टुडंट्स, दोन्ही वाक्य करेक्ट झालीत. अशा पद्धतीनं क्लिअर आहे, तुम्हाला समजलं असेल. मग हे मिस्चिफ आहे, फर्निचर आहे, गोल्ड आहे. हे अनकाउंटेबल नाउन आपल्याला ओळखता आलं पाहिजे. अनकाउंटेबल नाउन आहेत काय, तर ज्याला आपण लिटर, मीटर, किलोग्राम मध्ये किंवा मग मोजण्यास ते अवघड जातात. जसं की शुगर आपण किलोमध्ये मोजू शकतो, परंतु ते किलोग्राम मध्ये मोजायलो ना आपण, बरोबर आहे. म्हणून म्हटलं की हे सर्व गोष्टी अनकाउंटेबल नाउन आहेत. अनकाउंटेबल नाउन नेहमी एक वचनी असतो आणि एक वचनी असल्यामुळे त्याच्यासोबत एक वचनीच क्रियापद वापरावं लागते. समजले. त्याच्यानंतर त्याचे जर पीसेस पडत असतील, अशा पद्धतीने अनेक भाग होत असतील, तर त्यावेळेस आपल्याला इथं घेत असताना क्रियापद कशी घ्यावं लागेल, अनेक वचनी क्रियापद घ्यावी लागेल. समजलेलं आहे. आता समोरच्या नियमाकडे आपण जाणार आहोत. आता रूल नंबर 2 विद्यार्थी मित्रांनो, रूल नंबर फर्स्ट पाहिलेला आहे, विशिष्ट नियम पाहत आहे आपण नाउनचे. आता रूल नंबर 2 काय म्हणतो पहा, लक्ष द्या. काही विषय असतात, जसं की इंग्लिश झालं, इंग्लिश, मराठी, ओके, मराठी. त्यानंतर मॅथ किंवा मग मॅथेमॅटिक्स म्हणतात, मॅथेमॅटिक्स. त्याच्यानंतर जेनेटिक्स,
त्याच्यानंतर एथिक्स, असे बरेचसे विषय राहतात. पॉलिटिक्स ETC. ओके, असे बरेचसे विषय असतात. आता लक्ष द्या, असे विषय जर वाक्यामध्ये आले ओके तर याचा विषय म्हणूनही उपयोग होतो आणि जनरली आपण वापरू शकतो. कशा पद्धतीनं, जर रूल लिहून देतो पहिले, नंतर तुम्हाला समजून सांगतो. हे असे विषय आहे, जर सब्जेक्ट म्हणून उपयोग होत असेल, सब्जेक्ट ओके, रूल किती शॉर्टकट लिहून देतात. सब्जेक्ट म्हणून होत असेल उपयोग तर इथं सिंग्युलर वर्ब वापरतात, सिंग्युलर वर्ब. ओके, आणि नॉन सब्जेक्ट म्हणून याचा उपयोग होत असेल, नॉन सब्जेक्ट म्हणून उपयोग होत असेल तर इथं प्लुरल वर्ब वापरतात. प्लुरल वर्ब म्हणून इथं वापरायचा आहे. मग कशा पद्धतीनं, जर मी म्हटलं माय मराठी इज पुअर, माय मराठी इज पुअर. आता हे छोटंसं वाक्य आहे, दोन वाक्य रिलेट करून पाहू आपण. मराठी इज व्हेरी काइंड लँग्वेज. ओके, पहा आता दोन वाक्य दिलेले आहे. मराठी इज व्हेरी काइंड लँग्वेज आणि माय मराठी इज पुअर. आता हे वाक्य दोन्ही बरोबर आहेत का? हे दोन्ही वाक्य बरोबर आहेत का चेक करा. माय मराठी इज पुअर. आता इथं लक्ष द्या, माझी मराठी, मी कशासाठी म्हणत आहे माझी मराठी? मराठी म्हणजे मराठी इथं भाषा म्हणून उपयोग करत आहे. काय म्हटलं? माझी मराठी चांगली नाही. पुअर म्हणजे गरीब थोडी आहे. माझी मराठी चांगली नाही. ओके, म्हणजे मला मराठीचे काही शब्द बोलता येत नाही किंवा मग वाक्य बोलता येत नाही किंवा मग मला समजत नसेल किंवा मग बोललेलं समजत असेल किंवा मग बोलता येत नसेल, अशा पद्धतीनं आहे. ओके, मग इथं आपण या मराठीला लँग्वेज म्हणून आपण उपयोग करत आहे. काय म्हणत आहे? सब्जेक्ट म्हणून उपयोग करत आहे का? एक मिनिट. मराठी इज व्हेरी सिंपल सब्जेक्ट. आता पहा, या वाक्यामध्ये मराठी इज पुअर, माय मराठी इज पुअर म्हणजे माझी मराठी कशी आहे? पुअर आहे. इथं बरोबर आहे. मग हे नॉन सब्जेक्ट म्हणून उपयोग होत असेल तर इथं आपण काय करणार? इथं माय मराठी इज पुअर होईल का? ओके, किंवा मग माय मराठी आर पुअर होईल. मग इथं नॉन सब्जेक्ट म्हणून उपयोग होत आहे. इथं कसा होत आहे? नॉन सब्जेक्ट म्हणून उपयोग होत आहे. तर इथं काय येईल? आर येईल. इथं काय येईल? आर. हे चुकलेलं असेल, इथं आर येईल. माय मराठी आर पुअर. ओके, माय इंग्लिश आर पुअर, माय मॅथमॅटिक्स आर पुअर, अशा पद्धतीने. परंतु जर मी म्हटलं इथं मराठी इज व्हेरी सिंपल सब्जेक्ट, मग मराठी इज, आता ह्याचा उपयोग, या मराठीचा उपयोग मराठी सब्जेक्ट म्हणून उपयोग होत आहे. या मराठीचा उपयोग कसा होत आहे? तर मराठी सब्जेक्ट म्हणून उपयोग होत आहे. सब्जेक्ट म्हणून उपयोग झाला तर सिंग्युलर वर्ब वापरतात. नॉन सब्जेक्ट म्हणून उपयोग झाला तर त्याला प्लुरल वर्ब वापरत असतात. समजलं? हा छोटासा नियम आहे. एवढ्या छोट्याशा नियमावरून तुम्ही ह्या सर्व गोष्टी एका झटक्यात क्लिक करू शकता आपल्या डोक्यामध्ये. ओके, मग असे बरेचसे सब्जेक्ट असतात, ते सब्जेक्ट म्हणून उपयोगात येतात. ओके, जर मी म्हटलं माय पॉलिटिक्स आर नॉट गुड, माझी पॉलिटिक्स चांगली नाही, म्हणजे याचा अर्थ मी राजकारणी आहे. माझी म्हणजे राजकारणी आहे की नाही? राजकारणी लोक कसे असतात? मग ते पॉलिटिक्स म्हणून बी उपयोग होते आणि पॉलिटिक्स एक सब्जेक्ट बी असते. बरोबर आहे. म्हणून मी म्हटलं पॉलिटिक्स इज व्हेरी हार्ड सब्जेक्ट आहे की नाही? कॉम्प्लिकेटेड सब्जेक्ट, अशा पद्धतीने जर म्हटलं तर सब्जेक्ट म्हणून उपयोग होते. समजलं? अशा पद्धतीने हे विषयाच्या नावाला जर विषय म्हणून उपयोग होत असेल तर ओके. आता इथं लक्ष द्या. मग मी म्हटलं माझं पॉलिटिक्स चांगलं नाही, माझं पॉलिटिक्स काय आहे? चांगलं नाही, अशा पद्धतीने म्हटलं तर याचा अर्थ तो राजकारणाशी विषय संबंधित झाला. जर मी म्हटलं पॉलिटिक्स इज व्हेरी कॉम्प्लिकेटेड सब्जेक्ट, मग याला सब्जेक्ट म्हणून आपण तिचा उपयोग करत आहे. बरोबर आहे. मग अशा गोष्टीनं आपण काय करत असतो? यांचं रिलेशन दोन पद्धतीनं असते. एक
सब्जेक्ट म्हणून आपण त्याचा उपयोग करत असतो आणि एक नॉन सब्जेक्ट म्हणून उपयोग करत असतो. एवढ्या नियमावरून आपल्या डोक्यात क्लिक झालं पाहिजे की जर सब्जेक्ट म्हणून उपयोग होत असेल तर सिंग्युलर वर्ब, नॉन सब्जेक्ट म्हणून उपयोग होत असेल तर प्लुरल वर्ब. एवढा आपला हा नियम आहे. ओके, हा नियम क्लिअर झाला असेल. 2 नंबरचा नियम आहे. नाउन वरचे आपण टोटल नियम क्लिअर करणार आहोत. दुसऱ्या नंबरचा नियम आहे. आणखी समोरचे बरेचसे नियम राहिलेले आहेत, आपण क्लिअर करणार. फक्त तुम्ही व्हिडिओमध्ये बनवून राहा, पूर्ण व्हिडिओ पहा. तुमचं नुकसान नाही झालं पाहिजे. एरर बेसिसवर तुम्हाला क्वेश्चन विचारण्यात येतात विद्यार्थी मित्रांनो, आणि ते क्वेश्चन तुम्हाला सोडवता आलेच पाहिजे, तरच तुमचे 2-3 मार्क तिथं फिक्स होतील आणि तुमचा रिझल्ट तिथे येईल. ओके, रिझल्ट काढण्यासाठी तुम्हाला हे व्हिडिओ पूर्णपणे पाहावंच लागेल. ओके, रूल नंबर 3 आहे. ओके, रूल नंबर 3 आपण आता पाहणार आहोत. तर लक्ष द्या. आता जर प्रिपोजिशन आहे, ओके, प्रिपोजिशन आहे, प्रिपोजिशनच्या दोन्हीकडे नाव आहे. प्रिपोजिशन आहे, प्रिपोजिशन नियम समजून घ्या. प्रिपोजिशन आहे, इकडं नाउन असेल तर इकडे येणारा नाउन कसं राहील? सिंग्युलर, एकच नाव आहे सिंग्युलर. आणि इकडे येणारा नेम कसं राहील? सिंग्युलर नेम, सिंग्युलर नेम. इकडे येणार नाव सिंग्युलर नेम. ओके, मग दोन्हीकडे सेम नाव असेल, हाही नाव सेम आहे आणि इकडेही नाव सेम आहे, मधात प्रिपोजिशन दिलेलं आहे. पहा, एवढ्या नियमात तुम्हाला आणखी एक रूल क्लिअर होऊन जाईल. तुम्हाला रूल जास्त मोठं लिहिण्याची जरूरत नाही, फक्त समजण्याची जरूरत आहे. एकदा जर रूल समजला तर काहीही अवघड जात नाही. पहा, सिंग्युलर इकडे नाव असेल तर सेम नाव असेल दोन्हीकडे तर सिंग्युलर असेल, आणि मधात जर प्रिपोजिशन दिलेलं असेल तर येणारं नाव दोन्हीकडचं कसं असलं पाहिजे? सेम असलं पाहिजे, तर सिंग्युलरच नाव असलं पाहिजे. ओके, पहा, आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो, त्याच्यावर क्लिअर होऊन जाईल. जर मी म्हटलं माय ब्रदर राइड्स his bike days by days. हे सेंटेन्स दिलेलं आहे. आता तुम्हाला वाटते की माय ब्रदर राइड्स हिज बाईक डेज बाय डेज, हे वाक्य बरोबर आहे. आता तुम्हाला काय वाटते? तिथं एक्झाम मध्ये आपला डोकं कमी काम करत असते, कारण आपण त्या सिच्युएशनला फेस करण्यासाठी आपल्याला वेळ नसतो आणि आपल्याला अतिशय कमी वेळामध्ये त्या प्रश्नाला सोडवावं लागते. तर काय करायचं? चेक करा. इथून इथपर्यंत सेंटेन्स रीड करून घ्यायचं. माय ब्रदर राइड्स हिज बाईक, म्हणजे माझा ब्रदर काय करतो? तर गाडी चालवतो. कशी? डेज बाय डेज, म्हणजे दिवसेंदिवस. ओके, डेज बाय डेज, डेज आफ्टर डेज, काही बी आहे. ओके, तर येणारा दोन्हीकडचं नाव कसं असलं पाहिजे? सेम नाव आहे. आणि इथं दिलेलं आहे प्रिपोजिशन. प्रिपोजिशन आहे, इकडचं नाव सेम आहे. तर लक्ष द्या, येणारं नाव दोन्हीकडचं सेम असलं तर सिंग्युलरच नाव पाहिजे. इथं पहा, इथं फॉल्ट आहे. इथं काय पाहिजे? आपल्याला डे पाहिजे. डे बाय डे, आपण म्हणतो ना, डे बाय डे, 1 to 1, डे बाय डे. अशा पद्धतीने हे वाक्य बरोबर होईल. क्लिअर आहे? तर डेज बाय डे नाही होणार. तर तुम्हाला क्लिअर झाला असेल हा नियम. सिंग्युलर नाव आहे, दोन्हीकडे नाव सेम असेल आणि प्रिपोजिशन मध्ये करेक्ट असतील तर येणारे दोन्ही नाव कसे पाहिजे? सिंग्युलरच पाहिजे, आपल्याला प्रिपोजिशनला कनेक्ट होणार आहे. ओके, दोन्ही नाव जर सेम पाहिले तर क्लिक करून घ्यायचं आपल्या डोक्यामध्ये की रूल हा लागतो. बरोबर आहे. रूल वाचण्याची जरूरत नाही, रूल समजण्याची जरूरत आहे. ओके, क्लिअर आहे तुम्हाला? आणखी एखादं उदाहरण जर घ्यायचं असेल, कसं की आपण म्हणतो ना, ये रे 1 to 1 आपण खेळू, आहे की नाही? आपण दुसऱ्याला चॅलेंज करत असतो, 1 to 1 ये, फेस टू फेस खेळ, आहे की नाही? अशा पद्धतीचे आपण सेंटेन्स बोलत असतो विद्यार्थी मित्रांनो. नेहमी हे लक्षात ठेवा. 1 to 1, फेस टू फेस, 1 by 1, 1 by 1 आहे ना. हा रूल इथं लागू होतो. समजलं? क्लिअर आहे? हा रूल कुठं लागू होईल? तर या इथं हा 3ऱ्या क्रमांकाचा रूल लागू होईल. प्रिपोजिशन आहे, प्रिपोजिशनच्या दोन्हीकडे नाउन असतील तर सिंग्युलर नाउन पाहिजे. ओके, सेम नाव असेल तर सिंग्युलर पाहिजे, अन्यथा डिफरंट जर नाउन असतील तर ते अलग अलग नाउन पाहिजेत. काही प्रॉब्लेम नाही, मग ते कसं येईल. ओके, परंतु सेम नाव असेल तर ते कसे पाहिजे? तर सिंग्युलर पाहिजेत असते. एखादा जर मी आणखी वाक्य दिलं, माय फादर
पेंट्स हाऊस आफ्टर हाऊस, हाऊसेस आफ्टर हाऊसेस होईल का? नाही, हाऊस आफ्टर हाऊस अशा पद्धतीनं क्लिअर होईल तो. समजलं? हाऊस आफ्टर हाऊस, डेज बाय डेज, 1 to 1. ओके, क्लिअर आहे? विद्यार्थी मित्रांनो पहा, आता हे तिसऱ्या क्रमांकाचा आपण रूल पाहिलेला आहे. हा रूल इथं संपलेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओला शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच पद्धतीचे नियम आपण या लेक्चरमध्ये पाहत असतो. आपण A to Z लेक्चर म्हणजे रिलेट करून पाहत आहे. तर नाव नाही शिकत आहे, तर त्याच्यासोबत ज्या गोष्टी आपल्याला शिकायच्या जसं की आज आपण इथं प्रिपोजिशन शिकलो, त्या दिवशी आपण काय शिकलो होतो तर वन वर्ड सबस्टिट्यूशन सुद्धा शिकलो होतो, आर्टिकल सुद्धा शिकलो होतो. अशा पद्धतीने आपल्याला रिलेट करून सर्व गोष्टी शिकायच्या आहेत, तरच आपला कुठं ना कुठं फायदा होईल. ओके, जर तुम्हाला वाटत असेल की हे व्हिडिओ आपल्यासाठी हेल्पफुल आहे तर तुम्ही एक काम करा, कमेंट करा. जर तुम्हाला जे बी वाटत असेल, तुम्हाला जी बी डिफिकल्टी आहे इंग्लिश बद्दलची, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. मी तुमच्यासाठी तुम्हाला जे वाटेल, जे प्रश्न असतील तुमचे, तर मी त्याच्यासाठी एक व्हिडिओ बनवायला तयार आहे. ओके, चला तर मग भेटूया आपण समोरच्या क्लासमध्ये. धन्यवाद.